तर तुमचंही विशेष कौतुक. धन्यवाद. हॅलो. तर वाघविलीवाडा संघाचा असा पुरस्कर्ते आमचे जय भवानी कुणालजी कृष्णा पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. वाघविलीवाडा संघाचे पॅकर्स आहेत कुणालजी, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. या स्पर्धेचे युवा आयोजक राज भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करतोय. तर जाऊया पहिल्या फेरीमधील तिसऱ्या सामन्याकडे. आज मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग हळूहळू क्रीडांगणाकडे येत असताना सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. अधीरा आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे आयोजित या भव्य दिव्य रजनी स्पर्धेमध्ये या स्पर्धेचे युवा आयोजक राज भोईर यांच्या माध्यमातून सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि या तिसरी लढत बिग फाईट बिग मुकाबला मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. जय भवानी केडी स्पोर्ट्स वाघिवलीवाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये अथर्व 11 कानपोली. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर आदेश मते. सलामीची जोडी ऑन स्ट्राइक प्रतीक. जागेवरूनच थोडासा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. डॉट बॉल. अथर्व 11 कानपोली संघ म्हटला तर वलभ ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब भोलेनाथ पाटील ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ कानपोली. ओ यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न, अपील पाहायला मिळाली. इकडे प्रतीक डेंजर एंडला वाचलाय. सूरज पाटीलला रन्स हवी होती आणि इकडे मात्र पहिली धाव येत असताना धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र दोन सलामीवीरांकडून झाला होता आणि अखेरीस धावसंख्येचं खातं उघडलं जाईल. पहिली धाव धावफलकावर. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर ABC या गटामधून सुद्धा मालिकावीराला बाईक आहे. DEF या गटामधून सुद्धा बाईक दिली जाणार आहे. 2 बाईकसह ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि ज्याच्यामध्ये भोलेनाथजी पाटील साहेब त्यांनी सुद्धा खरं तर एक बाईक आम्हाला पुरस्कृत केले. ओ बॅकफुटला जाऊन कट केलाय. ओ डाईव्ह लगाव सूरज पाटील त्याचा सुटलाय झेल. टफ चान्स जरूर होता परंतु प्रयत्न सुद्धा कमालीचा होता. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. सूरजच्या बॅटमधून पहिल्या धाबा येत असताना चौकारण खातं उघडेल. पाहू शकता रिप्लेस मधून हा चेंडू आदेश मतेचा कट केला होता. पहा बॅकवर्ड पॉइंटला डाईव्ह लगावत हा झेल झाला असता तर वन ऑफ द बेस्ट कॅच इन दिस टुर्नामेंट होऊ शकले असते. पूर्णपणे हवेमध्ये होता. चांगला प्रयत्न कारण त्यांना माहिती आहे सूरज पाटीलच्या विकेटची किंमत काय. परवा JWR ट्रॉफी गाजवली. ॲज अ आयकॉन खेळताना, ऑल इंडिया आयकॉन खेळताना मॅन ऑफ द सिरीज राहिला हा खेळाडू. ड्राईव्ह करतात त्यावेळेस मात्र हलक्या हातानं बॉलला ढकललं एक्स्ट्रा कॅबरकडे. थोडंसं सासपडतं क्षेत्ररक्षण परंतु एकच जाव. दोन सलामीवीर म्हटले ती चांगलं ताळमेळ आजपर्यंत नेहमीच पाहायला मिळालंय. प्रतीक सुरते असेल, सूरज पाटील असेल, बरेचसे ओपनिंग पेयर आहेत बऱ्याचशा संघांमध्ये परंतु त्याच्यामधील एक लोकप्रिय जोडी वाघविलवाडा संघाची सूरज पाटील आणि प्रतीक सुरते. फुल टॉस आहे. ऑन साइडला भिरकावलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा पार. कणकणीत असा षटकार
ओ स्विच हिट केलाय प्रतीक सुरतेनं, कमाल स्ट्रोक आहे. कलात्मकता पाहायला मिळते आणि बॉल सरळ चाललाय थर्डमॅन बॉडी लाईनच्या दिशेनं सीमा पार. 4 धावांकरता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाघिवलीवाडा संघाची धावसंख्या बिनबाद 16. स्कोर कार्ड वर 16 धावा. सुरुवातीचे 2 चेंडू चांगले पडले होते आदेश मतेचे, परंतु त्यानंतर मात्र स्क्वेअर कटचा एक चौकार आला. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आला. जय भवानी केडी स्पोर्ट्स वाघविलवाडा संघ, लालचंद गावंड यांच्या शुभेच्छा मात्र या संघासाठी आल्यात. त्यांच्या शुभेच्छांचा सुद्धा स्वीकार. चेतन पाटील आलाय दुसरं षटक घेऊन. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करेल. मगाशी आपण पाहिलं होतं बॅटिंग पॉवर प्ले घेतला वाडेकर संघानं, परंतु पारगाव संघानं फक्त 2 धावांचं षटक टाकलं आणि त्याच बॅटिंग पॉवर प्ले मध्ये बऱ्याचशा विकेट सुद्धा गेल्या होत्या. त्यामुळे कधी कधी बॅटिंग पॉवर प्ले सुद्धा बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी थोडासा अडचणीचा ठरतो. परंतु एक चांगला नियम नाविन्य पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये की तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये कधीही बॅटिंग पॉवर प्ले घेता येतो, परंतु इकडे लगेच घेतलाय. लोवा फुल टॉस बॉल, इकडे मात्र दिशा दिले डीप पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेनं. सूरज पाटीलच्या पॅटमधून येतोय चौकार. चेक केलं जाईल. तिसरे पंच 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, परंतु अंपायर्स कॉल आहे. यस, अंपायर कॉल. इट्स अ नो बॉल कॉल. वाईस राईट आहे. पाहूया आपण रिप्ले मधून. पारदर्शकता तुम्हाला पाहायला मिळेल आणि या सिटीज क्लिअरली शोन ॲज अ नो बॉल. वाईस राईट आहे. कमरेच्या वर डायरेक्ट डिलिव्हर्ड केला होता गोलंदाज चेतन पाटीलला हा चेंडू आणि त्याचमुळे 5 धावा मिळाल्यात मागच्या बॉलवर आणि पुढचा चेंडू जो आहे तो फ्रीडचा बॉल. मुक्तपणे खेळण्याची संधी प्रतीकला. फ्रीडचा बॉल चांगला डिलिव्हर्ड झालाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. कोणतीही धाव नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल. चांगल्या पद्धतीनं हाताळलाय हा चेंडू आपण पाहिलं चेतन पाटीलला, त्यामुळे नुकसान झालेलं नाहीये. नो बॉलचं म्हणावं तसं 26 धावा आहेत. जय भवानी वाघविलीवाडा संघाच्या धावफलकावर. सलामीवीर चांगले खेळतात. चेंज ऑफ पेस, आडव्या पॅटर्न साइडला मिड विकेटला रोहित त्या ठिकाणी आहे आणि झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का इकडे सहन करावा लागेल जय भवानी वाघविलीवाडा संघाला. सलामीवीर प्रतीक सुरते मैदानाच्या बाहेर.
सूरज पाटीलचा जरी झेल सोडला असला तरी साथीदार प्रतीक सुरते मात्र सापडलाय. विकेट दिले ती चेतन पाटीलला. आमचे संपूर्ण व्यासपीठ या स्पर्धेचे युवा आयोजक राज शरद भोईर आपण पाहू शकता. चांगली मेहनत मात्र त्यांनी या स्पर्धेसाठी घेतले. मोठी स्पर्धा या संपूर्ण विभागामधील नीटनेटकेपणा मात्र या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. डिसिप्लिन पाहायला मिळेल. शिस्त फार महत्त्वाची या स्पर्धेमध्ये आणि अगदी वेळेशीर सामने सुद्धा संपन्न होत असताना लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं फार अटेम्प्ट केला नव्हता असंच म्हणावं लागेल भागेशनं. हा चेंडू पहा अगदी हलक्या हातानं फक्त डिफेन्सिव्ह बोर्डमध्ये दिसला. थोडासा सावधानतेनं खेळताना दिसला आणि त्याचमुळे कोणतंही कनेक्शन नाही आहे. चांगला आउटस्विंग पाहायला मिळतो चेतन पाटीलचा. इकडे मात्र दीर्घाव चेंडू येत असताना टॉस जिंकून कानपोलीचं क्षेत्ररक्षण. आत्तापर्यंत पॉवर प्लेचं दुसरं षटक ड्राईव्ह करतात कव्हर्सला. क्षेत्ररक्षक येतात मिड ऑफचे. तोपर्यंत मात्र एक सिंगल भागेश खातं उघडेल. एक या धाबेनं 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावर 27 धावा. एक फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 2ही पॉवर प्ले संपलेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. फक्त जास्त एकत्रित येऊ नका, जास्त टीम मिटिंग घेऊ नका. रात्रीचे सामने आहेत जेणेकरून स्पर्धा सुद्धा वेळेमध्ये संपन्न होईल. आणि जेव्हा स्पर्धा वेळेमध्ये संपन्न होती ना तेव्हा बरेचसे प्रेक्षक सुद्धा खुश होतात. कारण बरेचसे प्रेक्षक जे लाईव्ह पाहतात ना त्यांना सुद्धा खरं तर लवकर झोपायचं असतं. कारण त्यांची सुद्धा कॅपॅसिटी 1:30च्या आसपास 2च्या आसपास असते. परंतु बऱ्याच वेळेला काही स्पर्धांमध्ये आपण पाहतो अगदी 4 वाजलेत 5 वाजलेत तोपर्यंत लाईव्ह सुद्धा प्रेक्षक पाहत नाही आहेत. त्यामुळे स्पर्धा वेळेमध्ये संपणं हे सगळे खेळाडूंच्या हातामध्ये असतं. आयोजक आपल्या परीनं सर्वतोपरी सहकार्य करतात. परंतु मैदानामध्ये गेल्यानंतर तुम्ही किती वेळ घाताय, खरंच त्याची गरज असते का? प्रत्येक विकेट नंतर प्रत्येक ओव्हर नंतर टीम मिटिंग्सला सगळे 11 खेळाडू येतात. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला जास्त वेळ जातो. हे बऱ्याच वेळेला घडतं अनेक स्पर्धांमध्ये आणि वेळ इकडेच निघतो. तिसरं षटक घेऊन कानपोली गावची ओळख लेजंड क्रिकेटर सध्याच्या घडीला 40+ क्रिकेट सुद्धा चांगलं गाजवतात सुधीर पाटील. भागेश सुरते त्याचेच बंधुराज प्रतीक सुरते पास झाल्यानंतर फुल टॉस. पहा फुल टॉस टायमिंग प्रॉपर नव्हतं. ते गरगर फिरत होता हा चेंडू. पॉइंटकडे निघाला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 28 सुधीर पाटील मोठं नाव आहे कानपोलीसाठी. गेले कित्येक वर्ष सातत्यानं अनेक सामने जिंकून दिले ज्याच्या गोलंदाजीनं. भेदकता गोलंदाजीतली आजपर्यंत मात्र सगळ्यांनीच अनुभवले. चटके देणारी गोलंदाजी, तिखट मार आपण म्हणतो ना त्या स्वरूपाची गोलंदाजी आजपर्यंत मात्र सुधीर पाटील करत आलेत. सूरजसाठी फुलर लेंथ होता. यावेळेस मात्र बीट झालाय सूरज. डॉट बॉल. आज सूरज पाहायला गेलं तर थोडंसं अडकळत खेळताना दिसलाय. 2 झेल सुद्धा उडाले होते. फुल टॉस होता पहा. फुलर लेंथचा हा चेंडू डोक्यावर हात गेले होते सुधीरचे सुद्धा. 28 धावा. थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र या मॅच मध्ये अथर्व 11 कानपोली संघ करतोय. स्क्वेअर लेगला हा चेंडू आपण पाहतोय. टायमिंग प्रॉपर नाहीये. फिरत होता हा चेंडू आपण पाहिला असेल तर. एकच धाव सिंगल रन. सूरज पाटील वारंवार प्रयत्न करतोय परंतु प्रयत्नांना अपयश पडतो. एका बाजूला तो अजूनही खेळपट्टीवर आहे. त्यामुळे सूरज पाटील असा खेळाडू आहे त्याला एक जरी षटक मिळालं तरी एखादं षटक सुद्धा तो 20+ 25+ धाबांचं कधी घेऊन जातो आणि धावसंख्या कधी मोठी करतो हे कळतही नाहीये. ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात करण्यात आलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. सिंगलच मिळेल. 1 रन. काय बॉलिंग होते सध्याच्या घडीला सुधीर पाटील. आजही या वयामध्ये मात्र तरुणांना लाजवेल अशी याच स्वरूपाची गोलंदाजी. अचूक टप्पा, प्रॉपर लाईन आणि लेंथ आणि खरं तर नामवंत फलंदाजांना सध्याच्या घडीला शांत ठेवलंय मोठ्या फटक्यांपासून. हे मात्र त्यानं केलंय. चेंज ऑफ पेस होता. इकडे मात्र पॅकपुटला जाऊन कट केलाय चेंडू. पॉइंट कडे वेगानं निघालाय. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मच नीडेड बाउंड्री केडीएस स्पोर्ट्स वाघिलोडा संघासाठी येतोय. सूरज पाटीलच्या बॅटमधून हा चौकार.
सौकराच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 34 या आकड्यावर. 34 रन्स ऑन बोर्ड. सूरज पाटील 15 धाबांवर खेळतोय. की प्लेयर आहे या मॅचचा. सध्याच्या घडीला ऑल इंडिया लेवलचं क्रिकेट खेळतोय. व्यावसायिक क्रिकेटर झालाय. चांगला बॉल फुल लेंथ होता. एज लागल्यानंतर बॉल अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला फील्ड केला. एकच धाव, सिंगल रन. चांगली गोलंदाजी राहिले ती सुधीर पाटीलची. या ओव्हरमध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आल्यात आणि त्याचमुळे जय भवानी वाघिवलीवाडा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 35 धाबा. टीम मिटिंग घेऊ नका प्लीज. दोन ओव्हरचा खेळ अद्यापही बाकी आहे. 5 ओव्हर्स 5 बॉलर हा एक नियम या स्पर्धेमध्ये. त्यामुळं थोडीशी कसोटी अनेक संघांची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. बऱ्याच वेळेला 3 प्रमुख गोलंदाज असतात. 4थं षटक दिलं जातं. 5वा गोलंदाज. परंतु कानपुली संघाकडे अशी परिस्थिती नाही आहे. या संघाकडे अनेक बॉलर आहेत आणि त्याचमुळे सध्याच्या घडीला टॉप लेवलला चाललाय हा संघ. अनेक स्पर्धांमध्ये नेत्रदीप कामगिरी करतोय समतोल संघ आणि चांगले ऑलराऊंडर्स या संघामध्ये आहेत आणि म्हणूनच रायगडच्या कोणत्याही स्पर्धेमध्ये अगदी A+ ग्रुपमध्ये त्यांची एंट्री आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या लॉटमध्ये नेहमी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. रोहन आलाय. पहिला चेंडू यावेळेस मात्र सूरज पाटीलला पेट केलाय. या मैदानावर आपण पाहिलं तर सूरज पाटीलच्या जे मनामध्ये असेल ना कदाचित 70-80 हे सवय लागले खरं तर धाबांची. परंतु या मैदानावर ते पॉसिबल होताना दिसत नाही आहेत. आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा डिफेंड झाल्यात. त्यामुळं 50+ 50-55 हे टार्गेट मनामध्ये पकडलं तर एक चांगलं टार्गेट होऊ शकेल. वडबा पॅटर्न ऑन साईडला कडा प्रहार पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सूरज पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार. सूरज थोडासा पुढे आला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. बॅक टू द बॉलर. सिंगल मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 10-12 धावा जरी आल्या दोनही ओव्हर्समध्ये तरी सुद्धा एक चांगलं टार्गेट मात्र सेट करता येईल. आतापर्यंत स्कोर कार्डवर 42 धावा 42 रन्स. भागेश सुरते एका बाजूला आहे आणि थोडासा पुढाकार त्याला सुद्धा घ्यावा लागेल या मॅचमध्ये. रोहन पाटील टिचून बॉलिंग करण्याचा प्रयत्न मात्र करतोय. हा चेंडू सरळ जाऊन आदळला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू. कशी बशी का होईना 1 रन कंप्लीट केली जाते. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले. आमचे साथी गुणसंख्या लेखक सुदर्शन पाटील आम्हाला कळवतील धावा झाल्यात ते आतापर्यंत 43 रन्स. 4थ्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. चांगल्या धावसंख्येकडे हळूहळू वाटचाल करत असताना जय भवानी KDS स्पोर्ट्स वाघिवलीवाडा. रोहन पाटील लेफ्ट ओ द विकेट ना. ओ समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. स्ट्राईट टू द लॉंग ऑन. चेतन टिपला जेल आणि सगळ्यात महत्वाची विकेट या मॅचची. सूरज पाटील डिपार्ट. सगळ्यात मोठा हादरा जय भवानी KDS स्पोर्ट्स वाघिवलीवाडा संघाला 43 या धावसंख्येवर.
सुमित पाटील आलाय नवीन फलंदाज. 43 धावा आतापर्यंत धावफलकावर. गोलंदाज रोहन पाटील पुन्हा एकदा. चांगला बॉल, बॅक टू द बॉलर्स. कोणतीही धाव मिळणार नाहीये. चांगलं षटक मात्र पाहायला मिळतंय अथर्व 11 कानपोली संघाकडून. चला, मंगलमूर्ती काळुंद्रे आणि RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचा प्लीज. या ओव्हर नंतर आपण करणार आहोत टॉस या सामन्याचा. आणखीन एक बिग फाईट पाहायला मिळेल. एका बाजूला ओमकार पाटील आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण घरत. आज सगळ्याच दिग्गज संघांचा खेळ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. शेवटचं षटक फार महत्वाचं असेल वाघविलवाडा संघाच्या दृष्टिकोनातून, कारण या ओव्हरमध्ये निदान 10-12 धावा जरी आल्या तरी सुद्धा 50+ 55च्या आसपास जरी धावसंख्या गेली तर एक चांगलं टार्गेट मात्र ठरू शकेल. कारण थोडासा धावांचा पाठलाग करताना अनेक संघांना अडचणी आल्यात आणि त्याचमुळे बॅटिंग करणारा संघ बऱ्याच अंशी थोडासा हाबी राहिलाय, खास करून या ब्लायदर क्रिकेट ग्राउंडवर. काळुंद्रे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. मुरबी संघाचे संघनायक आपण सुद्धा लवकर या. 5वं आणि अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर करण पाटील. पहिला चेंडू अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. साईड स्क्रीनच्या समोर थांबवलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. चेंडू कलेक्ट झाला असता तर कदाचित तिकडे ट्रबल मध्ये असतं सुमित. 2 धावा मिळाल्या सध्याच्या घडीला. या धावा सुद्धा फार महत्वाच्या ठरतील. चौकार षटकार येत नसेल तर दुहेरी धावा नक्कीच बळ वाढवणाऱ्या ठरतील. दुसऱ्या सत्रामध्ये चांगलं पाठबळ मात्र गोलंदाजांना द्यावं लागेल आणि ती जबाबदारी आता मात्र भाग्येश सुरते आणि सुमित पाटीलच्या खांद्यावर. एज लागले. बॉल पाठीमागे जात असताना शॉर्ट दरम्यानला सुधीर आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव. सिंगल रन. प्रयत्न भरपूर झाले. असं नाही प्रत्येक फलंदाजानं सूरजने सुद्धा प्रयत्न केले परंतु चेंडू अपेक्षेनुसार बॅटवर आला नाही. थोडीशी विकेट सुद्धा जादुई आहे. कधी कधी चेंडू खाली राहतोय, कधी स्लोवर वन सुद्धा पाहायला मिळाले. आता पाहूया इकडे मात्र एज ऑन टेकन. सोडावी लागेल क्रिस सुमितला. आणखीन एक सफलता मिळेल अथर्व 11 कानपोली या संघाला. 46 वर वाघविलवाडाला 3रा धक्का. अजून एक सफलता मात्र प्राप्त झाले. मोठ्या फटक्यांसाठी गेल्यानंतर खास करून बरेच फलंदाज बाद झालेत. आजच्या रात्रीमध्ये सुद्धा हे चित्र मात्र मैदानावर पाहायला मिळालं. भाग्येश सुरतेच्या साथीला आता मात्र नेट नंबर 5 दर्शन पाटील. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 बॉलमध्ये 5-6 धावा. 50च्या पुढे ही धावसंख्या लोटावी लागेल भाग्येशला. ओ दर्शन आल्या काय फटका सजवलाय. संपूर्ण शक्ती पूर्ण ताकदीनिशी हा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरती उडवलाय आणि या 6 धावांच्या बरोबरीनं वाघविलवाडा संघाचं अर्धशतक धावफलकावर. 52 कंप्लीट होतील. षटकार आलाय. निर्णायक क्षणाला गरज होती एखाद्या मोठ्या स्ट्रोकची आणि पहा दर्शन ताणून मारलाय मित्र म्हणेन. कमाल स्ट्रॉंग पूल होता. 52 वर जाऊन पोहोचलाय हा स्कोर कार्ड. 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. पहा विकेटच्या आसपासच चेंडू घरंगळत राहिलाय. प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. सिंगल मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 53. 53 धावा धावफलकावर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा चेंडू. यानंतर काळुंद्रे आणि मुरबी या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. या चेंडू नंतर मुरबी संघाचा कॅप्टन आपण पोहोचा ओमकार पाटील. इकडे पाहूया पुन्हा एकदा आउटसाइड एज भाग्येश सुरतेची आणि चेल टिपलाय. शेवटच्या चेंडूवर मात्र विकेट मिळाली ती करण पाटीलला आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना
धाबा जमा केल्या जय भवानी पागुलवाडा संघानं. 4 गडी बाद 53 आणि 54 धावांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय. 54 रन्स टू विन. टॉस केला जाईल. बिग फाईट महामुकाबला. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील आणखीन 2 महासत्ता आमने सामने येतील. मंगलमूर्ती काळुंद्रे आणि त्यांच्या विरोधामध्ये RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मोरबी. आणि या सामन्याचा टॉस केला जाईल. पहिल्या फेरीमधील चौथी लढत असेल. चला टॉस केला जातोय. संतोषजी भोईर रोनक एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. चला टॉस जिंकलाय मोरबीनं. ओमकार टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? काय म्हणशील या विकेट बद्दल, या ग्राउंड बद्दल? खूप ग्रीनिश ग्राउंड आहे, ग्रास लेदर विकेट आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. समोर काळुंद्रे संघ आहे. या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं थोडेसे धावा कमी होतात पहिल्या बॅटिंग करणारा संघ. किती एक्सपेक्ट करताय काळुंद्रे संघ इथपर्यंत थांबवता येईल? काळुंद्रे संघ तर हा मोठा संघ आहे. आम्ही कमीत कमी स्कोअरमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. मोरबी संघ अनेक यंदाचं वर्ष चांगलं चाललंय असंही म्हणता येणार नाही आहे, परंतु अप अँड डाऊन असतात, परंतु यंदाचं वर्ष चांगलं चाललंय. काळुंद्रे संघाचा परफॉर्मन्स गेल्या 1-2 हंगामामध्ये खूप वरच्या लेवलला चाललाय. त्यामुळे चॅलेंज किती असेल या संघाचं? चॅलेंज तर असं काहीच नाही. जी काळुंद्रे संघ बोला तर स्ट्रॉंगेस्ट टीम आहे. मागे पण आमचा सामना झाला आहे त्यांच्या वल्लभ संघासमोर, त्यामुळे आम्ही पराभूत केले. ते पण त्याच जोशात असतील का मोरबी संघाला हरवण्याचा प्रयत्न करतील. तसंच आमचाही प्रयत्न आहे, आम्ही परत हरवण्याचा प्रयत्न करू. व्हेरी डिसिप्लिन टुर्नामेंट सुरू आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये आज तुम्हाला खेळण्याची संधी मिळाली. आयोजकांबद्दल काय मत व्यक्त व्हाल? आयोजकांचं तर धन्यवाद करू तेवढं कमीच, कारण त्यांनी आम्हाला खेळण्याची तशी एंट्री दिली. आणि हे वेगळं आयोजन थोडं म्हणजे बोलायचं झालं तर 5 ओव्हरी 5 बॉलर आणि पॉवर प्ले चॉईस हे पहिल्यांदाच म्हणजे होतंय, तर हे चांगलं वाटतंय. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय काळुंद्रे संघ. तुम्हाला करायची आहे बॅटिंग. सध्याच्या घडीला खूप चांगला रिदम मध्ये आहे काळुंद्रे संघ. किती एक्सपेक्ट करताय पहिल्या बॅटिंग करत असताना धावा? जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करू. तरी सुद्धा आज कोणते फलंदाज जर चमकले या मॅचमध्ये, या खेळपट्टीवर विशेषतः, तर नक्कीच जास्तीत जास्त धावा तुम्ही करू शकाल? राहुल पाटील आणि प्रतीश मस्करकडे जास्त माझ्याकडे विश्वास आहे त्यांच्यावर. गोलंदाजी स्ट्रॉंग राहिली तुमची. गोलंदाजीबद्दल काय म्हणाल? कारण यंदाच्या वर्षी गतवर्षी सुद्धा गोलंदाजांनी बऱ्याचशा स्पर्धा तुझ्यासह बऱ्याचशा गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. प्रवीण घरत किती इम्पॉर्टंट राहील या मॅचमध्ये? प्रवीण घरतपेक्षा आम्हाला आता जास्त करून परित चिखलेकडे द्यायला लागेल, कारण 5 बॉलर आहे, त्याच्यावर जास्त आम्ही आता विश्वास ठेवायला लागेल. चला 5 बॉलर्स तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तत्पूर्वी नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो RMSK YCC मोरबी या संघाने, आणि त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. यस टीजे धन्यवाद। पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर जमी हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है। मैच की तरफ चलते हैं। सबसे बड़ा महामुकाबला एक तरफ है बोलना शेठ पाटिल की अथर्व 11 गावदेवी कानपोली टीम, उनके खिलाफ खेल रही है जय भवानी KDH वाघेलीवाड़ा का ये सबसे बड़ा मुकाबला। जीत का अंतर है 5 ओवर 54 का लक्ष्य। रिक्वायर रन रेट 10.80 रन प्रति ओवर। मैच जीतने के लिए
1 ओवर 11 बनाने हैं कानपोली को, बहुत ही आसान है जीतना, लेकिन 54 मात्र इतना आसान नहीं है। मैच ऑन, वाघेलीवाड़ा की गेंदबाजी के लिए तैयार है, लेकिन बॉलिंग अटैक देखें तो सुधीर पाटिल की गेंदबाजी बेहतरीन रही पहले सत्र में, रोहन पाटिल की गेंदबाजी अच्छी रही, आखिरी करण पाटिल ने भी करण अंबाला की भूमिका निभाई मैदान के अंदर। 10 रन पिछले 3 ओवर में वाघेलीवाड़ा के बल्लेबाज नहीं चले, यही कारण था कि लक्ष्य 54 तक रुक गया। कानपोली बहुत ही बड़ी टीम है, वाघेलीवाड़ा बहुत ही बड़ी टीम है, दो बड़ी टीमों के बीच में सबसे बड़ा मैच। गेम ऑन, तैयार बैटर, स्वीप किया, पहली बॉल को स्लॉक स्वीप स्टाइल में खेलने की कोशिश, मतलब कोई रन नहीं। गेंदबाज ट्रैक पर आप देख सकते हैं दर्शन पाटिल, एक मजबूत गेंदबाज, और सामने मामा भांजे की जोड़ी रोहित पाटिल, आदेश मते। पिछले साल कानपोली का दबदबा था, पिछले साल सर पे ताज था, चैंपियन की ट्रॉफी बहुत बार उठाई इन्होंने। आइए देखते हैं इस साल कानपोली का खेल किस तरीके से होगा, लेकिन पिछले साल के कंपैरिजन में कानपोली का इस साल बोलबाला उतना ज़्यादा नहीं रहा। पिछले साल रणथंभौर चैंपियन ट्रॉफी में भी इस टीम ने चैंपियन ट्रॉफी जीती। बोलना शेठ पाटिल ने इस टीम को हमेशा साथ दिया है, चाहे अच्छे वक्त में हो या बुरे वक्त में, इस टीम का साथ कभी नहीं छोड़ा। और बोलना शेठ पाटिल, नितेश शेठ पाटिल की ओर से इस मैच, इस टूर्नामेंट के लिए मैन ऑफ द सीरीज की बाइक भी दी गई है। गेंदबाज तैयार, इस बार ऑफ स्टंप पे पिचिंग लाइन अवे फ्रॉम द बॉडी, वाइट बॉल, एक्स्ट्रा रन यहां पर मिलेगा। 1 ओवर 11 कानपोली को बनाने जीत के लिए रिक्वायर रन रेट। सामने दर्शन पाटिल, सूरज पाटिल ने भी 23 रन की पारी खेली, प्रतीक सुरते ने भी 18 बनाए। करीबी मामला, बल्ले का बाहरी किनारा, किनारे लग गए आदेश मते, सबसे बड़ी विकेट वाघेलीवाड़ा को मिलती हुई। बैट कट, स्लाइस ऑन द बैट, बैटर आउट, आदेश मते, काम तमाम। इस बार देखिए गेंद किस तरीके से डाली गई, ऑफ स्टंप पे पिचिंग लाइन थी, पीछे भागे सुरते, यष्टि रक्षक विकेट कीपर थे, उनके हाथों पर गेंद गई, आदेश मते की पारी समाप्त हुई। भागे सुरते, बहुत बढ़िया कैच लपका, आदेश मते को आउट करना, इसका मतलब है कि आप एक पड़ाव पार कर चुके। कानपोली के सबसे मशहूर बल्लेबाज है आदेश मते, पिछले 10 सालों से आदेश मते इनफॉर्म है, कई बाइक उनके नाम पर है, लेकिन इस बार आउट। तो पे एक रोहन पाटिल, रोहित पाटिल के साथ है प्रीतम पाटिल मैदान के अंदर। कानपोली टीम अथर्व इलेवन के नाम से खेलती है, गाँव देवी, और पिछले साल तेल का मचाया था जरूर, लेकिन इस बार इस सीजन की सबसे इन्फॉर्म टीम उनके सामने है जय भवानी वाघेलीवाड़ा, KDH वाघेलीवाड़ा। सूरज पाटिल बहुत खतरनाक बल्लेबाज बनते जा रहे हैं, और सूरज पाटिल की फैन फॉलोइंग दिन ब दिन बढ़ती जा रही है। आप अगर देखें तो उनके फॉलोवर्स भी बढ़ते जा रहे हैं। प्रीतम तैयार, फुल लेंथ की गेंद, ये लॉलीपॉप गेंद थी, लड्डू बॉल थी प्रीतम के लिए, कोई रन नहीं इस गेंद पर। कमाल की गेंदबाजी कर रहे दर्शन, मीडियम पेसर बॉलर है। ये देखिए प्रीतम को फुल टॉस गेंद नहीं लग पा रही है, 0। कानपोली पावर प्ले में बैकफुट पे जा रही है, पावर दिखाइए। मिस्टर गेंद हवा में, मिड ऑफ गेंद के पीछे दौड़ते हुए, दूर रही गेंद उनसे, डीप एक्स्ट्रा कवर पॉइंट पे सूरज पाटिल ने गेंद को फील्ड किया, फेंका, तब तक मिलेंगे महज 2 रन। और इसी 2 के साथ पहला एक गेंद बची है, 5 गेंदों का खेल समाप्त हुआ, उस पर रन मिले टोटल 4। कमाल की गेंदबाजी, बिल्कुल लाजवाब। अग्नि परीक्षा में दर्शन पाटिल गेंदबाज पास हो गए, लेकिन कितनी भी अच्छी गेंदबाजी करे, एक गेंदबाज 1 ओव्हर कर सकता है। तर मधुकरजी बोलके यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। आखिरी गेंद पंच किया, मिस टाइमिंग स्ट्रोक, खराब दिशा, शॉर्ट फाइड लेग में, कैच आउट। प्रीतम पाटिल की पारी समाप्त होती हुई, कानपोली को दूसरा झटका 4 पे लगता हुआ। प्रीतम पाटिल आउट।
निखिल गावंड थे वो फील्डर। ये देखिए किस तरीके से बैट कट लगी, शॉट मिस टाइमिंग स्ट्रोक, शॉट फाइन लेग में निखिल गावंड के हाथों पर ये बल्लेबाज की पारी समाप्त होती हुई। 4 पे 2 कानपुली। अब 50 रन चाहिए 4 ओवर में। व्हाट अ मैच। आराध्या अधिरा चषक टेबोड़े का ये शामियाना, ये खूबसूरत मंजर, ये दर्शक देखिए मैच का आनंद लेते हुए। अंपायर चॉइस पावर प्ले दोनों टीम को मिलता है। चॉइस पावर प्ले लिया है कानपुली के बल्लेबाजों ने रोहित पाटिल के साथ। युवा पीढ़ी कानपुली की चेतन पाटिल, ये 2 युवा खिलाड़ी कानपुली का भविष्य है। अभी से इतना बढ़िया वो खेलते हैं, भविष्य में बहुत बड़े बनेंगे। रोहित पाटिल जिन्हें कुंडेवाल के सरजमी मेरे ख्याल से ओवले के मैदान पर सोने की चेन मिली मैन ऑफ द सीरीज में। देखिए क्या क्या रखा जाता है, बाइक रखी जाती है, फ्रिज रखे जाता है सीरीज के लिए, लेकिन सोने की चेन मतलब सोना बहुत महंगा है। बिल्कुल सही इनाम रखते हैं आजकल आयोजक। तो इस खिलाड़ी को वो सोने की चेन मिली है ओवले के मैदान पर। वो रोहित पाटिल स्ट्राइक पे। 4 पे 2, 4 ओवर 50 की जरूरत है। व्हाट अ मैच। जितना बड़ा संघर्ष उतनी बड़ी जीत। गेंदबाजी के ट्रैक पर आते हुए सूरज पाटिल, कट किया, पॉइंट पे फील्डर है, रिक्स है, प्रीतम पाटिल रनअप चेतन ने पूरा किया है। रोहित दौड़ चुके हैं, ये मौका गवाया आपने। फील्डर वहां पर मौजूद थे। यश पाटिल, आपको यश मिलता इस विकेटों पर। सूरज नाराज है, सिंगल मिलेगा। चेतन के लिए खतरा था, अगर रोहित नहीं दौड़ते तो चेतन यहां पर आउट हो जाते क्योंकि क्रॉसिंग नहीं होती उतनी दूर तक। 5 पे 2। व्हाट अ मैच। कितना प्रेशर है कानपुली पे इस मैच में। पैटकट पीछे, शॉट टर्न मैन, ओ व्हाट अ बॉलिंग परफॉर्मेंस, वेरी इंटेलिजेंट बॉलिंग। सूरज पाटिल इस साल बहुत ही फॉर्म में। JWR में उन्हें मैन ऑफ द सीरीज भी मिली थी और आइकॉन के तौर पर वो चिंचपाड़ा से खेल रहे थे। 134 रन सूरज पाटिल ने पूरे शेड्यूल, पूरे 3 या 4 मुकाबले में मारे थे। वो ये बल्लेबाज है। अब गेंदबाजी करे सूरज। अगली गेंद, अजीबो गरीब स्ट्रोक, सीधे बल्ले से नहीं लग रहा है। चेतन कुछ अलग ट्राई कर रहे। कानपुली पे दबाव बढ़ता जा रहा है। आदेश मते का आउट होना यह कारण था कि रनों की तलाश कानपुली को पूरे करने में मशक्कत करने की और जरूरत है। 5 पे 2। इस बार सूरज पाटिल का कमाल, धमाल, मालामाल गेंदबाजी, लाजवाब। किस तरीके से फिंगर रोल करके इस गेंद को वो बिल्कुल सही दिशा में कर रहे हैं। ये देखिए इस बार उन्होंने अंदर के दिशा में गेंद को रखा, ऑफ साइड में पिचिंग लाइन रखा और गति परिवर्तन। यॉर्कर गेंद, बैक टू द बॉलर ड्राइव, कितनी जबरदस्त फील्डिंग। एफर्ट देखिए सूरज का, खुद गेंदबाजी करे, फील्ड किया, 1 सेकंड से पहले रनआउट का भी मौका लिया। डॉट बॉल, कंटिन्यू डॉट बॉल, कंटिन्यू 0 कानपुली के लिए। 4-0 लगातार। चेतन पाटिल आज खराब प्रदर्शन। इस बार स्टैंड एंड डिलीवर, डीप एक्स्ट्रा लॉन्ग ऑफ, सीमा पार। 6 रनों के लिए शानदार 6। इस मर्तबा सन्नाटेदार शॉट बल्ले के बीचों बीच कड़क छक्का चेतन पाटिल के बल्ले से। 4 बॉल डॉट खेलने के बाद वो एक छक्का आया कानपुली के लिए। 11 पे 2। अब जीत के लिए 3 ओवर में 43 रन चाहिए। 43 टू विन 18 बॉल्स। दिल्ली बहुत दूर है, कानपुली को और थोड़ी मेहनत करनी पड़ेगी। इस मैच को देखने के लिए कई दर्शक हमारे साथ जुड़े। 2 मुकाबले पारगांव टीम ने जीते और आज का शेड्यूल देखिए तो शायद 1 या 2 टीम आगे जा सकती है। आज 8 टीमें हैं, बी पोल है, 2 आगे जा सकते हैं शायद। 3 ओवर 43 की जरूरत है। गेंदबाजी पर थोड़ा बदल होता हुआ भागेश सुरते जो विकेट कीपर थे अब वो गेंदबाजी करेंगे। भागेश सुरते ने आदेश मते का कैच पकड़ा है। आज वो टर्निंग पॉइंट था मैच का, क्योंकि आदेश मते कानपुली के सबसे मजबूत बैटर है। जब भी उतरते लंबी पारी खेलते, लेकिन आज युवा खिलाड़ियों को वो पारी संभालनी है। क्रिकेट खेल में आपने देखा होगा जब कोई खिलाड़ी आउटफॉर्म होता है तो अपने आप वो रिजेक्ट हो जाता है। जैसे कि इस साल आईपीएल में पृथ्वी शाह, शार्दुल ठाकुर ये आईपीएल में अनसोल्ड हुए और आईएसपीएल में भी रायगढ़ के कई मशहूर खिलाड़ी अनसोल्ड हुए। इट्स वेरी इंपॉर्टेंट योर फॉर्म बिकॉज फॉर्म इज टेम्पररी
क्लास इज परमानेंट, वो क्लास आपके पास होना चाहिए। 11 पे 2। ओ बड़ा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, मिड विकेट पर प्रतीक सुरते के हाथों पे तीसरी विकेट मिलती हुई। रोहित मैन मैदान छोड़ते हुए 11 पे 3 कानपोली। देखिए प्रतीक यहाँ पर मौजूद थे, हवा में गेंद बहुत ही ऊपर थी, मिस टाइमिंग रहा, मिड विकेट पर प्रतीक सुरते मौजूद थे, बहुत ही आसानी से साथ कैच अभी तक वाघुलीवाड़ा ने बिल्कुल नहीं छोड़ी। आदिश पति का भी कैच पकड़ा, प्रीतम का भी पकड़ा कैच और रोहित का भी पकड़ा है। कोई फील्डिंग में गलतियां नहीं हुई है, बिल्कुल जबरदस्त फील्डिंग डिपार्टमेंट भी स्ट्रांग है वाघुलीवाड़ा का। निखिल पाटिल आएंगे मैदान में। 11 पे 3 कानपोली, गेंदबाज तैयार। काफी तेज गेंद, डॉट गेंदों का परसेंटेज काफी ज्यादा है। पहले ओवर की बात करें तो गेंदबाज ने 2 डॉट फेंकी थी, 4 डॉट फेंकी थी दर्शन ने। दूसरे ओवर में 4 डॉट, तीसरे ओवर में अभी 2 डॉट, यानी अभी तक 10 गेंदें कानपोली डॉट खेल चुकी है 14 में से। गेंदबाज तैयार। फुलर लेन की गेंद है, लड्डू बॉल बाहर नहीं जा रही है। कानपुली फुल टॉस गेंद कभी ना छोड़े, निखिल को मौका था ये कि उसे बाहर फेंके। एक आध ओवर में एक आध खराब गेंद आती है जिस पर नंबर आए सिंगल। जीत के लिए अब रनों का अंतर काफी बड़ा है, 14 गेंदे 15 गेंदे और जीत के लिए चाहिए मैच 42 रन। लक्ष्य बड़ा है, अभी एक बड़ा खिलाड़ी बन सकता है। देखिए मुश्किल समय में जिसका बल्ला चलता है वो बड़ा खिलाड़ी बनता है। ये मौका है चेतन पाटिल को, मुश्किल समय में आपको डटे रहना है। इसे आप अपॉर्चुनिटी के तौर पर देखें, संधि, मौका, डॉट बॉल। विनिंग परसेंटेज में बदलाव होते हुए विनिंग परसेंटेज 80%। ये मुकाबला वाघिलीवाड़ा के गेंदबाजों के पक्ष में गया है, 20% कानपोली के पास। 2 गेंद बची है, 12 पे 3। बहुत ही तगड़ी गेंदबाजी, अचंभित करने वाली बॉलिंग। इस बार देखिए हाफ हेलीकॉप्टर हवा में गेंद, सबसे बड़ी विकेट मिलेगी और सुमित थे गेंद के नीचे। नो डाउट 1 नंबर की जर्सी चमकती हुई। आउट होते हुए चेतन पाटिल 6 रन बना के बैक टू डगआउट। यहाँ पे बड़ा मैच शुरू है, लेकिन बिग बैश धमाका में फाइनल शुरू हो चुका है। गोरसई ब बनाम आरसीसी पेट का। आरसीसी पेट टीम तो हमारी खारगर की टीम है, फाइनल खेल रहे बिग बैश में। बहुत बड़ी बात है भाई, अगर वो आज गोरसई ब को हराती है तो बहुत मजा आएगा, क्योंकि गोरसई ब को हराने वाली टीम अभी तक क्रिकेट विश्व में बहुत कम है। ये मुकाबला धीरे धीरे वन साइड हो रहा है, इसलिए हम एक बड़े मुकाबले की यहाँ पे चर्चा कर रहे हैं। आरसीसी पेट को हम यहाँ से सपोर्ट कर रहे हैं कि वो टीम आज बिग बैश में जरूर जीते और अपना नाम, रायगढ़ का नाम ऊंचा करे। ओवर 3 समाप्त होते हुए स्कोर बोर्ड पे 12 पे 5। आइए देखते हैं, यश ने वापिस करण पाटिल का कैच पकड़ा है। करण पाटिल, जिसे हम कानपुली का करण अंबाला कहते हैं, जिसने आखिरी ओवर की थी करण पाटिल। और यही करण पाटिल जो आउट हुए, जिन्होंने रतनबुआ पाटिल चषक में लास्ट ओवर की थी और बुरदुल को शिकस्त दी थी, वही ये करण पाटिल आउट हो चुके हैं। अब जीत के लिए 2 ओवर में आवश्यकता है 42 रनों की। 42 रन नीड्स 12 बॉल। अभी तक इस टूर्नामेंट में 137 चौके लगे, 55 छक्के लगे हैं आज तक। ये तीसरी रात है, 2 दिन 20 टीमें खेल चुकी थी, आज 8 टीमें हैं। आज 2 टीमें आगे जाएगी, तो आने वाली रातों में वल्लभ नाइट रजनी के आगाज आपको देखने मिलेगा। 18 जनवरी को सरपंच चषक मिनी वानखेड़े के मैदान पर भोलनाथ शेठ पाटिल, श्री गणेश क्रिकेट क्लब वल्लभ, इनके द्वारा आपको देखने मिलेगा। इस विभाग की दूसरे नाइट रजनी, क्योंकि इसे आदिवासी विभाग कहते हैं। ये पहली नाइट
राज भोईर ने रखी है आधे वाउंजा में। दूसरी नाइट वल्लभ के सरजमी पर होगी। गेंदबाज तैयार है। 12-42। टैपिंग बॉल खेला है, मिड विकेट पर गई है हल्के हाथों से। बहुत दबाव है बल्लेबाजों पर, क्योंकि बड़े बल्लेबाज कानपुर के सस्ते में आउट हुए। लेकिन सुधीर पाटिल चमक गए भाई गेंदबाजी में। सुधीर पाटिल एक अनुभवी खिलाड़ी जिसने बहुत कम रन दिए। उसके बाद रोहित ने भी अच्छी गेंदबाजी, रोहन ने अच्छी गेंदबाजी की, करण ने अच्छी ओवर की। कानपुली को शुरुआत में मार लगा। शुरुआत के उनके जो 2 गेंदबाज थे, अगर देखिए आप, पहले ओवर में 15, उसके बाद 11, 2 ओवर में 27 की मार लगी। उसके बाद गेंदबाजों ने कमाल किया। लेकिन अब वाघोलीवाड़ा फॉर्म में, इस बार फंस गए। हवा में गेंद है, पीछे फील्डर सूरज पाटिल नहीं छोड़ेंगे। और इसी के साथ एक और झटका लगता हुआ कानपोली को। नितेश वॉकिंग बैक टू डग आउट। निराश है, चिंता है, चेहरे पे फिक्र है कि वो जो पिछले साल कानपोली का परफॉर्मेंस था अमर दादा, उससे वो बहुत याद कर रहे हैं। इसलिए मैंने कहा कि आईएसपीएल का जिक्र किया था कि फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमानेंट। इसे क्यों कहा जाता है? क्योंकि आईएसपीएल में आपने देखा रायगढ़ के कई बड़ी बड़ी हस्ती, बड़े बड़े बल्लेबाज अनसोल्ड हुए हैं। तो ये क्रिकेट की कहानी है भाई। आप देखिए केतन मात्रे, करण अंबाला, आकाश टारेकर जैसे, रजत मुंडे जैसे खिलाड़ी सोल्ड हुए। लेकिन बहुत मुश्किल है दोस्तों क्रिकेट में हर साल इनफॉर्म रहना। 13 पे 6। क्रिकेट में बुरे दिन आने चाहिए अमर दादा। पूरे दिन की कीमत आपको अच्छे दिन में पता चलती है। हाँ, एक साल में आउट फॉर्म था, उसके बाद में इनफॉर्म हुआ हूँ। अगर ये बुरे दिन नहीं आएंगे तो आप बड़े खिलाड़ी नहीं बनोगे। ऐसे नहीं केतन मात्रे बाइक सम्राट बने, रजत मुंडे मिस्टर कंसिस्टेंसी बने, और आकाश टारेकर रायगढ़ के वंडर बॉय बने। बहुत मुश्किल है दोस्तों हर साल फॉर्म में रहना। 13 पे 6। कृष्णा पाटिल रिवर्स का बादशाह उसे हम कहते हैं। 9 गेंद पे 41 रन। लगातार छक्के मारने कानपोली को। ये गेंद जमीन पे नहीं गिरनी चाहिए। इस बार विकेट मिलती हुई 7वीं विकेट 13 पर। अथर्व 11 गावदेवी कानपोली। होता जा रहा है। इससे पहले 3 मुकाबले वन साइड हुए थे अमर दादा, ये चौथा मुकाबला भी वन साइड हो रहा है। गेंदबाजी बहुत चल रही है। आपने जो पाटा विकेट बनाई है, मुझे लगता है कि ये जो शबनम गिरी है, ये जो ओस की बूंदे गिरी है ठंडी में, इसके कारण बाहर गेंद नहीं जा रही है। ठंडी अगर ज़्यादा होती है तो रन नहीं बनते। इस मैदान पे बहुत ठंडी है, टेम्परेचर कम है, तापमान कम है, और इसीलिए आप देखिए हर मुकाबले में 50, 40, 30, 32 यही रन बने, जो कुछ मुकाबले में चेस हुए, कुछ मुकाबले में डिफेंस हुए। चौथा मुकाबला वन साइड चलता हुआ। सुधीर पाटिल अनुभवी लेट आके सेट बनेंगे आज। 6 रन। सुधीर पाटिल नहीं चाहते कि ये वन साइड हो। छक्का उनके बल्ले से लगाए। 7 बॉल 35। बैक टू द बॉल ड्राइव। टप्पा गेंद पकड़ी है। ओवर समाप्त। अब जीत के लिए 6 बॉल 6 छक्के कानपोली को मारने। जीत के लिए इतिहास ये बन सकता है। निखिल पाटिल के लिए ये मौका है क्योंकि वो स्ट्राइक पे जाएंगे। आइए देखते हैं पिछली गेंद किस तरीके से टप्पा पकड़ी थी गेंदबाज ने, और कप्तान थे वो मुस्कुराते हुए सुमित। इस साल शायद उनकी शादी है। बिल्कुल सूरज पाटिल थोड़ा इंतजार करेंगे लग रहा है मुझे। चर्चा थी सूरज पाटिल की भी। सुधीर पाटिल और निखिल की ये जोड़ी है। 6 गेंदों पे 35 की आवश्यकता। बहुत ही शांत मुकाबला गेंदबाज के पक्ष में। ये चौथा मुकाबला भी निकलता हुआ। धीरे धीरे कानपुली के दर्शक इस मैदान को छोड़ते हुए अपने घर की तरफ रवाना हो रहे हैं। प्रतीक सुरते गेंदबाजी के लिए आएंगे। जय भवानी केडेच वाघोलीवाड़ा लगभग जीत के नज़दीक पहुंची है। उनके चेहरे मुस्कुराते हुए। देखिए ये आनंद बहुत कम टीमों को मिलता है क्योंकि ज़्यादातर टेंशन होता है मैदान में, लेकिन ये जब वन साइड होता है तो आनंद ज़रूर मिलता है।
जीवन गावंड बहुत खुश है तीसरे अंपायर, क्योंकि वाघिलीवाड़ा ये मैच पे कब्जा कर चुकी है। क्रिकेट में हार जीत तो होती है दोस्तों, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता, एक हार से कोई फकीर नहीं बनता दोस्तों। ये क्रिकेट का खेल है, इसे खेलना जरूरी है। प्रतीक सुरते बहुत दिनों के बाद हाथों में गेंद ली है उन्होंने गेंदबाजी के लिए। इस बार प्रॉपर टाइमिंग, चलिए एक आ गया, 5 और मारने निखिल, 6 रन। विश्व चषक T20 जहां पर वेस्ट इंडीज और इंग्लैंड का मैच था। वेस्ट इंडीज टीम को 24 रन चाहिए थे एक ओवर में फाइनल में, और कार्लोस बैथवेट ने वो 4 छक्के मारे थे। इंग्लैंड टीम रोई थी, खून के आंसू। चंबो, आपने देखा होगा वो मैच कार्लोस का, क्या जबरदस्त बैटिंग की उन्होंने। ब्रॉड इतने जबरदत रो रहे थे इंग्लैंड के कि वो मुकाबला विश्व चषक का था दोस्तों। कभी कभी बड़े रन चेस होते, लेकिन इस मुकाबले में वो नजर नहीं आ रहा है। आदिश बते अगर जल्दी आउट नहीं होते तो मुझे लगता है कि ये कांटे की टक्कर आपको जरूर देखने मिलती। 4 गेंदों पे चाहिए 28। राज बोईर, करण पाटिल, हमारे सचिन सालके कमेटी, बहुत ही खूबसूरत आयोजन। आदिरा अर्ध चषक 2024-25। जेलसाठी एक पारितोषिक येत आहे MG बॉईज यांच्याकडून निखिल गावंड, त्यांना जर झेल टिपला तर 300 रुपयांचा पारितोषिक असेल। सुधीर पाटिल का बल्ला चल रहा है, इनको पहले भेजना था कानपोली, इस बल्लेबाज को पीछे क्यों रखा, इनको आगे भेजने की जरूरत थी, शायद कुछ बात बनती इस मुकाबले में। कानपोली लगभग मुकाबले से अपने हाथ धोती हुई बाहर निकलती हुई। अगले मैच में आपको बिग फाइट देखने मिलेगी। मीत 11 कालुंद्रे के खिलाफ है RMSK YCC सिद्धि प्रतिष्ठान मुरबी, ओमकार पाटिल बनाम प्रवीण खरत। ये मैच अगला आपको देखने मिलेगा 27 पे 7। प्रतीक सुरते का ये देखिए वाइट बॉल, 31 मिस टाइमिंग, पीछे फील्डर मिड ऑफ पर आसान सा कैच। सूरज पाटिल मुस्कुराते हुए। विराज बल्लेबाजी के लिए आते हुए 137 चौके, 57 छक्के अभी तक लगे हैं। इस इनिंग में सिर्फ 3 बड़े स्ट्रोक लगे। 3 बॉल का खेल बचा है, जिसके बाद वाघिलीवाड़ा इस मैच में जीत का परचम लहराएगी। प्रतीक सुरते गेंदबाजी के लिए तैयार है। आज 2 टीमें आगे पहुंचेगी। बैट एंड पैट के बीच में खोद के निकाला 4 रनों के लिए। एक गेंद बची है मात्र, और इसी के साथ ये मैच समाप्त हुआ, जिसे वन साइड जीता है जय भवानी KDH वाघिलीवाड़ा टीम ने। हार्दिक अभिनंदन, हार्ड लक अथर्व 11 गावदेवी कानपोली, एंड बेटर लक नेक्स्ट टाइम। 35 पे 8 कानपोली टीम यहां से घर को रवाना होगी। वाघिलीवाड़ा जीत गई है, और इस मैच में गेंदबाजों की दादागिरी आपको देखने मिली। इसका मतलब मैन ऑफ द मैच का अवार्ड किसी एक ऑलराउंडर खिलाड़ी को जाएगा, जिसने गेंदबाजी की है और बल्लेबाजी भी की है। सूरज पाटिल को विकेट नहीं मिला, इसकी चर्चा शुरू है कमेंट्री बॉक्स में, लेकिन 12 पे 23 उन्होंने बनाए। और दर्शन पाटिल ने आदेश मध्य का विकेट लिया, उस पर भी हम थोड़ा सा ध्यान रखेंगे। उसके बाद उन्होंने चेतन का भी विकेट लगभग लिया है।